तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गावाकडच्या हालचाली. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनायचं कारण असं आहे की आमची इथं लोणंद या गावात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे. त्यामुळे आम्ही आता त्या ज्ञानेश्वर महाराजांचं या पालखीचं दर्शन घ्यायला चाललोय. तर ही आता आमची गँग तयार आहे. रोहन रायडर, क्रिश भाई, करण काकडे आणि आमचा DJ ओमी आणि आमचे प्रतीक काकडे. तर आम्ही आता निघालोय, गाड्या बिड्या आम्ही तयार केल्यात. आता चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला आम्ही दाखवतो. आता चला. मित्रांनो, आता आपण लोणंदच्या जवळ आलोय, म्हणजे पालखीच्या जवळ आलोय. पण ट्रॅफिक एवढं आहे की काय बोलायची सोय नाही. भरपूर ट्रॅफिक आहे, बघू शकता. पूर्ण गाड्या आहेत. आणि क्रिशबाई आमचा चाललाय. तर मित्रांनो, आता आपण गाडी पार्किंग केली. आता आपण चाललोय पालखीचं दर्शन घ्यायला रोडनी चालत. तर मित्रांनो, आता आपण पालखीच्या जवळ येतो आलोय. आता थोडेसेच राहिले, बघा कशी गर्दी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, चाललोय आम्ही चालत. आमची गँग आहे माग. पाऊस पडायला लागलाय. तर मित्रांनो, बघा एवढी मोठी रांग आहे. आता काय कळा ना दर्शन कसं भेटलं आम्हाला, तरी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. बघूया आता. रविडॉन आता शोधतोय मार्ग कुठनं जाता येईल पालखीचं दर्शन घ्यायला. बघूया आता पुढं मित्रांनो, भेटूया, दाखवतो तुम्हाला मी. आता ही करण, रोहित आणि DJ ओमी आणि रोहन रायडर थांबलेत बघा इथं. रांग बघूनच त्यांचं जरा डोळं फिरल्यात आहे. करण तर म्हणतोय मी इथंच थांबतो, घरी जातो इथनं. पण नाही, आपण तसं नाही करायचं मित्रांनो. दर्शन घेऊनच जायचं एवढे लांब आले तर. मित्रांनो, कसं पालखीची इथं कसं डेकोरेशन केलंय बघा. आणि इथं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आहेत. आणि इथं पालखीचं रथ आहे. भरपूर गर्दी असल्यामुळं मित्रांनो आज जाता येत नाही आपल्याला. त्यामुळे आपण बाहेरनंच आपण दर्शन घेत आहोत इथं. मित्रांनो, इथं ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर पादुका आहेत. तर मित्रांनो, बघा गर्दी असल्यामुळं आपल्याला लांबूनच माऊलींचे दर्शन घ्यावे लागत आहे. थोड्या वेळात आरती सुरू होणार आहे. आरतीचं पण घेणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो, आता आरती सुरू होणार आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. माग आपले DJ ओमी, करण, रोहित थांबवलेत माग. मित्रांनो, आरती सुरू झाली आता. मित्रांनो, बघा कशा पद्धतीने एकदम छान रांगोळी काढली. मित्रांनो, तुम्हाला पालखीचं रथ दाखवतो बघा, किती छान पद्धतीने सजवलेलं आहे. आणि DJ ओमी फोटो काढायला उभे राहिले. हो का मित्रांनो, हे पालखीचे घोडे आहेत, इथं उभे केलेत.
पाहू शकता किती गर्दी आहे दर्शनासाठी. आणि इथं अजून एक पालखी उभं आहे. तर करण भाई आणि डीजे मी आता लाडू घेत आहे. थोडीशी भूक लागली त्यामुळे आता लाडू घेऊया मित्रांनो आणि खाऊया जरा. क्रिश, ए क्रिश, क्रिश, लाडू 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 खायला ये लाडू. बर बर. तर लाडू वाटप चाललेले मित्रांनो. दादा माझा दादाला 2 लागतात. आपली सगळी गँग खायला बसलेली आहे. क्रिश पहिल्याच नंबरला आहे. हे बघा क्रिश आणि यांची गंमत बघा. विमानावर कशी बसून चाललेत बघा. बघा क्रिश, हा बघा कसा आहे क्रिश, विमानासारखा पळतो बघा. अजून एकदा रवणकड काय आहे बघा. कोंबडा आहे रवणकड. हा पूर्ण पालखीमधले एन्जॉय चाललाय बरं का आमचं सगळं. हा आता बघा कृष्ण कसं विमान घेतले. आता बघा अयो क्रिसचं विमान जाते बघा, जाते. अयो बसला बसला बसला. काय म्हणतोय क्रिश? 30 लाखाचं विमान घेतलंय. सेकंड आज बाबाकडे 40 सेकंड. त्यांनी 35 सेकंड घेतली. ओके. क्रिश आज लयच फुल फॉर्म मध्ये दिसतोय. आणि हे बघा तात्या इंचो डोरेमोहन नोबिता कुठे आहे? तर मित्रांनो आता आपल्या पालखीचं दर्शन करून झालेलं आहे. आता आपण चाललोय घरी. आता गाड्या काढायचं चाललंय आपलं. आता चला आपण व्हिडिओचा शेवट करूया घरी बसल्यावरती. चला भेटूया पुढं. क्रिश भाई काय म्हणायचं तुम्हाला? 1 सेकंड घेतलंय आम्ही. 30 लाख आणि 30 लाखाचं विमान घेतलंय. तर मित्रांनो आपण गाड्या काढल्यात. आता चाललोय घरी. छोटू रोहन धडकणार आहे कुठतरी जाऊन. रोहनला अंदाज नाही ह्या गाडीचा. अरे मागाशी. तर मित्रांनो आता आपण घरी पोचलोय. पालखीचं दर्शन झालंय. आता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. So please Sarapakara. Okay, thank you.